येते मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। घाटकोपर विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय। ठाण्याकडे जाणारी मार्गिका बंद झालेली आहे। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांचे यामुळे मोठे हाल होत आहेत। मोठी बातमी सध्या मध्य रेल्वे संदर्भात समोर येते। मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, बघू शकतो मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती सध्या ठप्प झालेली आहे। घाटकोपर आणि विक्रोळी दरम्यान जी आहे तांत्रिक बिघाड झाल्याचं समजून येत आहे आणि दोन्ही फास्ट आणि स्लो लाईन जी आहेत त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे। गाड्या ज्या आहेत त्या जागीच थांबलेल्या आहेत। मागील अर्ध्या तासापासून रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बिघाड झालेला आहे त्या ठिकाणी रेल्वेचे सर्व कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि काम दुरुस्तीचं त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर सकाळची वेळ आहे, सगळे चाकरमानी जे आहेत ते मुंबईवर कामासाठी येत असतात आणि त्यामुळे आता ज्या ट्रेन पुन्हा एकदा ठाणे किंवा मग मध्य रेल्वेकडनं समोर कल्याणच्या दिशेने जाणार असतील त्या कुठेतरी आता त्याला देखील स्लो होणार आहेत। त्याचं देखील वेळापत्रक जे आहे ते कोलमडणार आहे। अंकिता, निश्चित, मात्र रेल्वे प्रशासनाकडून ही जी तांत्रिक बिघाड झालेला आहे हा कधीपर्यंत दुरुस्त केला जाईल या संदर्भात माहिती स्पष्ट करण्यात आली आहे का? अर्थातच कुठला त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे, पण काम सुरू आहे असं त्यांच्याकडनं कळून येत आहे आपल्याला। अंकिता, निश्चित, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाण्याकडे जाणारी मार्गिका ही बंद करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती सध्या समोर येते। कामावर जाणाऱ्यांचे मात्र यामुळे मोठे हाल होत आहेत। घाटकोपर विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय। ठाण्याकडे जाणारी मार्गिका ही बंद झालेली आहे। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत।